तुम्हाला वैयक्तिक मत ठेवावंच लागेल पुढे चालवायचं म्हटलं नेहमी म्हणून म्हटलं तुम्ही साध्या सभासदाकरता दोन प्रकार करा. प्रकाराकरता एक वैयक्तिक सभासद आणि मतदान करताना तो वैयक्तिक देखील एक म्हणून करेल आणि संस्थाचा त्याचे दोन म्हणतो त्याच्या काही सोल्युशन काढू. आता समजा भविष्यात आपण वैयक्तिक सदस्य नाही केले हो नाही केले पण जुने झालेले त्याचं काय हो तो एक प्रश्न आहे. जुने झालेले त्याचं काय म्हणून त्याच्यात अशी एखादी कल्पना करता येईल की हे जे लाईफ मेंबर झालेले आहेत जुने सदस्य जे आहे यांना त्याच्यामध्ये विशिष्ट प्रमाणात कोटा देता येईल का कार्यकारणी एवढी लांबू नका. नाही जसं 20 लोक ऐकून घ्या. कार्यकारिणीमध्ये आता सध्या 20 मंडळ कार्यरत असतात. एकाचे 2 सदस्य आहेत असं म्हणजे 20 दुने 40 झाले आणि 51ची कार्यकारिणी आहे. त्या 51च्या कार्यकारिणीमध्ये जे लाईफ म्हणजे हे 51 पैकी 51चे 51ही सगळ्यांनी निवडून द्यावे का कार्यकारिणी हे ज्या तुमचे जे मंडळ संलग्न आहेत यांच्यासाठी किती कोटा आणि जे लाईफ मेंबर आपण बनवले त्यांच्यामधला किती कोटा असं काहीतरी करावं लागेल. कारण तसं केलं नाही तर आज जो सभासद झाला तुम्ही आज एकाची शिफारस केली त्याला आम्ही लाईफ मेंबर करून घेतलं. परवाच्या दिवशी निवडणूक आहे तो पटकन उभा होईल निवडणुकीत म्हणजे त्याचं इकडे समाजात कुठलंही काम नसताना तो तिथे एकदम पदाधिकारी होऊ शकतो. हे होऊ नये म्हणजे तो एकदम पदाधिकारी होऊ नये म्हणून जे लाईफ मेंबर झालेले असतील त्यांना त्यांच्यामधनं 5 लोक निवडायचे 6 लोक निवडायचे 7 निवडायचे की 10 निवडायचे. गव्हर्नमेंट करता येईल एकदा फॉर्म्युला एकदाच करून टाका आहे की नाही. हा बरोबर आहे त्यांचं म्हणणं. तर त्या दृष्टिकोनातून मग एक समिती स्थापन करण्यात आली जी घटना संशोधन समिती आहे. त्यांचे 9 आम्ही सदस्य आणि सदस्य सगळे त्या त्या फील्डमध्ये त्यांनी समाजकार्य केलेले आहे. त्याच्यामुळे त्या लोकांचा अनुभव चांगला आहे आणि त्या लोकांचं त्याच्यामध्ये मार्गदर्शन भेटलं आहे आणि आम्ही सगळ्यांचे जे हे घेतलेले आहे त्यांचे विचार घेतलेले आहेत त्यांच्याकडून ज्या सूचना मिळाल्या त्या सगळ्यांचे एकदा